आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. महाळसापती, ज्ञानी असूनही तू मोहाच्या अधीन होतोयस. कधीपर्यंत शोक करत राहशील? कधीपर्यंत? आता तुलाही समजावावं लागेल का की मृत्यू हे जगातील सर्वात मोठं सत्य आहे आणि ते अटळ आहे. जोही या जगात जन्मला आहे त्याला मरावंच लागेल. ना कुणी कायमसाठी जिवंत राहिला आहे ना कधी राहील. मग हा शोक का? स्वतःला सांभाळ महाळसापती. सत्याला विसरू नकोस. सत्याला आठव आणि त्याचा स्वीकार कर. शुद्धीवर ये महाळसापती. मी तुझी वाट पाहतो आहे. जोही या जगात जन्मला आहे त्याला मरावंच लागेल. ना कुणी कायमसाठी जिवंत राहिला आहे ना कधी राहील. मग हा शोक का? स्वतःला सांभाळ महाळसापती. सत्याला विसरू नकोस. तू आलास हे बरं केलंस. साईनाथ, महाळसापती, जोपर्यंत ऋणानुबंध आहेत तोपर्यंत एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर नातं आहे. मग तो मित्र असो वा पुत्र. तुझं आणि तुझ्या मुलामधील ऋणांचं नातं इतकंच होतं. साईनाथ, तू विद्वान आहेस महाळसापती. अध्यात्माचा अधिकारी पुरुष आहेस तू. मृत्यूने तुझ्या मुलासंबंधी तुला पूर्वसूचना दिली होती तरीही तू शोक करतो आहेस. पूर्वसूचना? स्वप्नात जे तू पाहिलं होतंस ते आठव. वापस लिए उठा ले और लाए कृपा निधान, भक्त राम के. महाळसापती, मला भूक लागली आहे. अरे भूक लागली असेल तर जे घरात आहे ते खा. महाळसापती, स्वप्नात तू ज्याला पाहिलं होतंस तो काळ पुरुष होता. बाबा, मला क्षमा करा. रडून घे महाळसापती. मन भरून रडून घे. आपल्या मनातलं दुःख अश्रूंच्या द्वारे बाहेर काढ. माझा कोणी मुलगा नाहीये, पण मुलाच्या मृत्यूमुळे
बापाला होणारं दुःख मी जाणतो आणि चांगलंच समजू देखील शकतो. दुःख मलाही झालंय, कारण या जगात मी लोकांना दुःख आणि यातनांपासून मुक्ती देण्यासाठी आलो आहे. आणि लोकांना दुःखी पाहून मी स्वतःच दुःखी होतो. रडून घे म्हाळसापती, रडून घे, पण हे लक्षात ठेव की जो आपले अश्रू पिऊन दुसऱ्यांच्या ओठांवर हसू आणतो तो महात्मा असतो. स्वतःसाठी तर सगळेच जगतात म्हाळसापती. जे दुसऱ्यांसाठी जगतात ते ईश्वराच्या कृपेचे वाटेकरी ठरतात. रडून घे म्हाळसापती, जोपर्यंत रडू शकशील तोपर्यंत रड. सबका मालिक एक. राम 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 राम. मला वाटलं होतं की आयकराचं कार्यालय शोधणं खूप अवघड असेल, पण पहा आपण तर आयकर कार्यालयात पोहोचलो देखील. नमस्ते. नमस्ते. बहुतेक तुम्ही लोक चुकीच्या ठिकाणी आलात. हे काही मंदिर नाही, हे एक सरकारी कार्यालय आहे. आणि तुम्ही आयकर अधिकारी. याचा अर्थ आपण बरोबर ठिकाणी आलो आहोत. तुम्ही लोक कुठून आला आहात? शिर्डीहून. शिर्डी? तिथे कोणी साईबाबा आहे ना? आहे की. स्वतःला तो देव म्हणवतो, लोकांना फूस लावतो की, आणि खूप पैसेही कमवतो. हो ना? राम राम राम. नक्कीच कमवतो. पण हे सगळं तुम्हाला कसं काय समजलं? मला एक पत्र मिळालंय. लिहिणाऱ्याचं नाव नाहीये त्यावर. पत्र? आपल्या पत्रानं काम केलं म्हणायचं वैद्यबुवा. पण तुम्हाला काही अंदाजा आहे की साईबाबा किती कमवत असेल? भरपूर साहेब. तुमची कमाई तर 1 पैशाचीच असेल त्या साईच्या कमाई समोर. अच्छा. भरपूर गोळा करतो. आणि 1 पैसाही आयकर नाही भरत. आता भरेल. आता तर आयकर भरावाच लागेल. मी स्वतः शिर्डीला जाईन. राम राम राम. पण साहेब, तुम्ही आल्यावरही त्याने कर नाही भरला तर? आयकर न भरणे गुन्हा आहे. जेलमध्ये टाकून देईन त्याला. मी कोणाकडून काही घेतो तर त्याच्या बदल्यात काही देतो देखील. हो, मी दक्षिणा घेतो, पण त्याच्याकडून जो मागच्या जन्माचा ऋणी असतो आणि त्याच्याकडून ज्याच्याकडे तो इशारा करतो. आणि दक्षिणेच्या धनाचा उपयोग मी धर्मा करताच करतो. दक्षिणा देण्यानं वैराग्याची वृद्धी होते आणि वैराग्य भक्ती आणि ज्ञानाला वाढवतं. सबका मालिक एक. मैना, ए सुनबाई. ओ सासूबाई. बघ बरं कोण आलंय. हा सासूबाई. अगं बघ ना कोण आलंय. तुझे वडील आले आहेत. बाबा. मैना बेटी. बाबा.
साईबाबांनी दिलाय आणि विचारत होते की मैनाताई कशी आहे. तुम्ही शिर्डीवरून आला आहात? जावई बापू, ही तुमच्यासाठी भेट आहे. आता तुम्ही आणि मैनाताई आम्हाला कधी भेटवस्तू देणार? आम्हाला खरोखरचे नाना नानी कधी बनवणार? मैना, बेटी बेटी काय झालं? तुझी तब्येत तर ठीक आहे ना मैना? जावई बापू, एखाद्या वैद्याला लवकर बोलवा. नानासाहेब, वैद्याची काही गरज नाही. तुम्ही खरोखरीचे नाना बनणार आहात. बाळा, साई बाबा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. थोडा वेळ इथेच विश्रांती घेऊया आणि मग पुढे निघू. ठीक आहे. जेवण करा ना. नाही मनीषा, आता जोपर्यंत साईबाबांचं दर्शन नाही करून घेत, अन्न पाणी काहीच ग्रहण नाही करणार. आता भूक आणि तहान फक्त साईबाबांच्या दर्शनाची आहे. त्यांची मधुर वाणी ऐकण्यासाठी माझे कान आसुसले आहेत. आता तर हे हात बेकार आहेत मनीषा. जोपर्यंत हे साईबाबांना प्रणाम करत नाहीत, हे मस्तकही काही कामाचं नाही जोपर्यंत ते साईबाबांच्या चरणावर नाही ठेवत. माझं जीवनही व्यर्थ आहे जर मी ते साईबाबांना समर्पित नाही केलं. बाबा, बाबा, तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला पुन्हा आंधळं करून टाका, पण मला तुमच्यापासून दूर नका ठेवू बाबा. मला लवकरात लवकर तुमच्या जवळ बोलवा बाबा. आणि आम्हा तिघांचा उद्धार करा. जय साईनाथ. या जगाच्या मायेपासून मुक्ती मिळवू इच्छित असाल तर माझी उपासना करा, माझ्या नामाचं स्मरण करा. तुमच्या साऱ्या पापांचं नाश होईल. केवळ साई साई म्हणाल तरीही तुमचा उद्धार होईल. मी माझ्या भक्तांचा दास आहे आणि भक्तीमध्येच निवास करतो. माझी भक्ती करणाऱ्यांना कुणीही हानी नाही पोहोचवू शकत. माझी पूजा आराधना करण्यासाठी कुठल्याही साधन सामग्रीची गरज नाही. श्रद्धा आणि विश्वासानं केलेला एक नमस्कारही खूप आहे. माझ्या या शब्दांवर विश्वास ठेवा, तुमचं कल्याण होईल. राम राम राम. बाईजाबाई, तू तर आपल्या घराला खूप सुंदर बनवलंस.
फुलं पानं पण काढली आहेत. पण एक गोष्ट सांग बाईजाबाई, तू हे घर रंगवण्यासाठी पैसे कुठून आणलेस? बाई हे वैद्यबुवा नाही विचारत आहे, सगळी शिर्डी विचारते आहे. अगं बाई, माहित आहेत मला शिर्डीचे लोक कोण आहेत ते, पण हा तर शिर्डीचा नाहीये. बाई पण आयकर अधिकारी हे सारं नाही पाहत. ते तर मिळकत पाहतात, मिळकत. पैसे कुठून येतात आणि त्यावर उचित आयकर भरला जातोय की नाही. आम्ही तर हा पैसा शेती करून कमवलाय. हो, तुम्ही ना, आणि साईने. त्याच्या संपत्तीचं काय गुपित आहे, बोल ना तात्या, सांग. सांग सांग. राम राम राम. बाईजाबाई, तुझ्या चेहऱ्याचा रंग का उडाला? चला चला. अरे बनवा, रंगवा रंगवा. तात्या इथेही फुल काढ. बाईजा, येतो हा आम्ही. नमस्ते. कुणी विचारलं की तुमच्याकडे किती संपत्ती आहे, तर त्याचं उत्तर ऐका. सकाळच्या वेळी मनात एखादा सुविचार येतो आणि त्या विचारामुळे दिवसभर आपण उत्साहानं भारलेले राहतो, प्रसन्न राहतो. तेव्हा तो सुविचार माणसाची संपत्ती आहे. दुसऱ्यांचा आदर सन्मान केला तर दुसरेही तुमचा आदर सन्मान करतील. दुसऱ्यांनी दिलेला आदर सन्मानच तुमची संपत्ती आहे. आपण जेव्हा तहानलेल्यांना पाणी पाजतो, भुकेल्यांना खाऊ घालतो, निराधारांना आधार देतो, उघड्यांना कपडे देतो, तेव्हा ते लोक जे तुम्हाला आशीर्वाद देतात, तर ती तुमची संपत्ती आहे. माणसाला हवंय काय? 2 गज जमीन, फक्त 3.5 हात जमीन. आणि तो हाव कशाची करतो? 3,500 हात जमीन, 3.5 कोटी सोनं आणि न जाणे किती किती बरच काही. सर्वात अमूल्य आणि जास्त पीक देणारी जमीन तर मनुष्याच्या जवळ असते, आणि ती म्हणजे माणसाचं मन, त्याचं हृदय. या जमिनीवर भगवंताच्या भक्तीची शेती करा, सुविचारांचे बीज पेरा, आणि ईश्वराच्या कृपेचा वर्षाव झाल्याबरोबर माणसाचं कल्याण, त्याचा उद्धार करणारं पीक तयार होईल. ईश्वराची होणारी कृपा हीच तर माणसाची संपत्ती आहे. आणि ज्यांच्या सोबत भगवंत आहे त्यांना अद्भुत मन शांतीचा लाभ होतो. ही अद्भुत मनशांतीच माणसाची संपत्ती आहे. माणसाचा परिवार, त्याचे मित्र ही देखील त्याची संपत्ती आहे. कारण धन दौलत असूनही जो मनुष्य विना कुटुंब, विना मित्र परिवाराचा असतो, तो कितीही धनवान असो, कंगालच असतो. अशा संपत्तीचं कुणी मोजमाप करू शकतं का? नाही. खुद आयकर अधिकारी देखील करू शकत नाही. प्रत्येक माणसाने आपल्या खात्यात अशीच संपत्ती जमा केली पाहिजे. धनदौलत जमा करणे बेकार आहे. सबका मालिक एक. आई,
मनुष्य कम नशिबी आणि कंगालही आहे, ज्याची आई त्याला न भेटता आशीर्वाद न देता जाते. साई, द्वारकानाथच्या बोलण्यात येऊन मी तुला तुझी संपत्ती विचारायला इथं आली होते. मला इथे यायला नको हवं होतं. नको यायला होतं. रडू नकोस आई, तुझे अश्रू माझी संपत्ती आहे. ते मला वाया नाही घालवायचे आहेत. सामान्य माणसाप्रमाणेच मीही माझ्या आईच्या बाबतीत स्वार्थी आहे. मीही माझ्या आईला खुश पाहू इच्छितो, कारण आईचं हसू हीच माझी संपत्ती आहे. मी जेव्हा माझा लहान भाऊ तात्याला आनंदी पाहतो तेव्हा माझ्या मनाला बरं वाटतं, कारण त्याचा आनंद ही माझी संपत्ती आहे. आपल्या संपत्तीच्या बाबतीत अजून काही सांगू का आई? नूर, आज बायजा जरा रागात दिसते ना. आज काही द्वारकानाथ तिच्या रागाच्या तडाख्यातनं वाचणार नाही. पकडा. पकडला 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 मी. मला का मारते आहेस बाईजाबाई? तुलाही मी ही पट्टी बांधू का? चल चल. मारू नको. काय बोललास रे मेल्या? काय बोलला? माझ्या साहेबाला आयकर अधिकारी येऊन विचारेल की आयकर का भरत नाही म्हणून. अरे मेल्या, आयकर पाहिजे ना तुला? आयकर पाहिजे तुला? वैजी कशा पाहिजे ओरडतोयस रे? का ओरडतोयस? लागलं मला. अरे थांब, तुझ्या वैजी बुवा द्वारकानाथजीला पण बघून घेते. थांब की. वैद्य बुवा, वैद्य बुवा. अरे काय झालं मूर्खा, का रडतोयस? येतेच ना, सोडतच नाही तुम्हाला. अरे वैद्य बुवा, ही बाईजाबाई हातात काठी घेऊन इकडे काय येते? ये बाईजाबाई ये. तू कष्ट का घेतलेस? आम्हाला बोलवायचं होतंस ना. अरे मेल्यानो मुर्द्यानो, आयकर पाहिजे तुम्हासनी. आयकर? अरे अरे अरे, राम राम. आयकर पाहिजे. मारू नको. आयकर पाहिजे होय? घे आयकर. बाईजाबाई थांबू नकोस. दे दे. यांना धनाची खूप गरज आहे. कंगाल आहे द्वारकानाथजी. ए गपरे. चुप. अरे काय करते बाईजाबाई? आयकर पाहिजे तुम्हाला? आयकर पाहिजे मुर्द्यानो, घ्या आयकर. घ्या. आयकर पाहिजे तुम्हासनी. असं करू नको. मिळालं का आयकर? वैद्य बुवा, तुम्हाला हे शोभत नाही, सांगून ठेवते. अरे तुमच्या वयाचा मी विचार करत होते. या मुर्द्या द्वारकानाथच्या नादाला लागून माझ्या मुलाला काही बोललात, काय बी उलट सुलट केलं ना, तर म्या विचार करायची नाही, सांगून ठेवते. अरे राम राम. अरे अरे राम राम. अरे धन पाहिजे. अरे तुला अरे माकडं नानावली. धन पाहिजे. धन पाहिजे. हट. चल जा इथून. आलाय कुठला मूर्ख. राम राम राम. काय एकदम खुश दिसते आहेस? खुश नसेल तर काय, सरस्वतीबाई आजी झाली आहे ना. पण
अजून तर तुझी सून हो, अजून 9 महिने पूर्ण नाही झालेत. 8व्या महिन्यातच तिने बाळांना जन्म दिलाय. बाळांना हो, जुळे आहेत. 2 बाळांची आजी झालीये मी. सरस्वती बाई, जरा एक सांगा की जुळ्या बाळांची गोष्ट तुला ज्योतिषाचार्य बृहस्पती बुवांनी आधीच सांगितली होती ना? हो दुर्गाबाई, ते जी भविष्यवाणी सांगतात ती कधीच खोटी नाही होत. आता कधी येणार आहेत ते आपल्या गावात? का महिन्याचं भविष्य विचारायचंय? आले की नक्की विचारेन की आमची मैना लवकुशांना जन्म देणार की 5 पांडवांना का मग श्रीरामांना? आयकर अधिकारी साहेब आले. तुम्ही खेळा. आयकर अधिकारी साहेब तुम्ही आलात. नमस्ते, अगदी लवकर आलात. चला. हो हो ठीक आहे. आधी आम्ही सरकारी विश्रामगृहात जाऊन विश्रांती घेऊ. अच्छा, नमस्ते. नमस्ते. आता तुझा यानंतर वैद्यबुवा ते आलेत ते. अरे राम राम, का ओरडतोयस? कोण आलंय? ते आयकर अधिकारी. आयकर अधिकारी? अरे काय सांगतोयस काय? राम राम राम, शब्दाचा पक्का दिसतोय. म्हंटला होता येईन तर तो आला. राम राम राम. आता होणार खेळ सुरू वैद्यबुवा. आता त्या ढोंगी साईच्या संपत्तीची मोजणी सुरू होईल. साईच्या संपत्तीची नाही तर साईचीच उलट मोजणी सुरू होणार. 3, 2, 1, सबका मालिक एक. राम राम. शिर्डीत माझ्या दर्शनाला तेच लोक येतात ज्यांना मी बोलावतो. माझे भक्त हीच माझी संपत्ती आहे, जी कधी कमी नाही होणार. माझ्या जाण्यानंतरही माझी संपत्ती वाढतच राहील, वाढतच राहील, वाढतच राहील. सबका मालिक एक. वाह वाह, आज समजलं की भगवान श्रीकृष्णांची बासरी ऐकून राधा कशी मोहित होत असेल. श्याम सुंदर, तुझ्या बासरीचे स्वर खरंच मनाच्या तारांना छेडतात. मी तर दुःख विसरण्यासाठी बासरी वाजवतो. श्याम सुंदर, तू मनाने खूप चांगला आहेस, म्हणूनच बासरी ही खूप चांगली वाजवतोस. तू मला नाही ओळखत कांचन. माझ्यापेक्षा जास्त वाईट कोणी नसेल. ज्यांनी मला आयुष्यात सगळं दिलं, माझं घर बसवलं, त्यांचंच घर मी नष्ट केलं, त्यांच्याच आयुष्याला आग लावली. मी चांगला माणूस नाहीये. श्याम सुंदर, मी तुला एक शुभ समाचार द्यायला आली. बाबांनी आपल्या लग्नाला होकार दिलाय. श्याम सुंदर, बाबांनी आपल्या लग्नाचा मुहूर्त पण काढलाय. अरे वा बेटी, कुणाच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय ग? आमच्या लग्नाचा, माझ्या आणि श्याम सुंदरच्या. अरे वा, ही तर तू चांगलीच बातमी दिलीयस. मावशी, आम्हाला आशीर्वाद द्या. हो, खुश रहा, खुश रहा. बेटा,
मी माझ्या जावई श्याम सुंदरचा आनंद हिरावून घेतला. तूही श्याम सुंदर आहेस. मी माझी चूक सुधारू इच्छिते. म्हणून मी तुला मनापासून आशीर्वाद देते. तुझं घर नेहमी आनंदाने भरून राहावं. तुम्ही दोघं नेहमी आनंदात राहा, खुश राहा. शेवटी तू पण तर माझा जावईच आहेस ना. हा मावशी, मी बाबांना सांगून तुमच्या डोळ्यांचा इलाज करून घेईन. नाही नाही बेटी, नाही. मला इलाज नाही करून घ्यायचा. या उपचारानंतर जर माझी दृष्टी मला परत मिळाली आणि रामलालजी आणि मनीषा वहिनी जर माझ्या समोर आले तर मी त्यांच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार. मला आंधळच राहू दे. मला आंधळीच राहिलं पाहिजे. डोळे मनुष्याच्या मनाचा आरसा असतात. जेव्हा मन स्वच्छ असतं तेव्हा स्वच्छ मनाचं प्रतिबिंब त्याच्या डोळ्यातच दिसतं. असा माणूस कुणाशीही डोळे भिडवून बोलू शकतो. पण जेव्हा मनात पाप असतं तेव्हा मनुष्य आपल्या मनाचं पाप लपवण्याचा प्रयत्न करतो, घाबरतो, नजरेला नजर देण्यासही. जर समोरच्याने त्याचं पाप ओळखलं तर मनुष्य जेव्हा घाबरू लागतो तेव्हा अंतर वाढू लागतात, कटुता वाढते, मनुष्य अविवेकाच्या अधीन होतो. याचा परिणाम कधीही चांगला नाही होत. म्हणून घाबरायचं असेल तर ईश्वराच्या रागाला घाबरा. कुणाचाही द्वेष नका करू, कुणाची निंदा नका करू. सबका मालिक एक. अरे तारा, ये बस. तू कशी आहेस तारा? तू शेजारी राहत असूनही एकदम अनोळखी झाली आहेस तारा. अगं, शेजार धर्माने तरी कधीतरी राम राम करत जा. सासूबाई, मी यांच्यासाठी पाणी घेऊन येते. खरी गोष्ट तर अशी आहे ना देविका, की मला या घरच्या भानगडीतून वेळच मिळत नाही ग. आता पण मी एक निरोप घेऊन आले आहे. निरोप? कोणाचा निरोप? माझ्या माहेरी माझे एक लांबचे नातेवाईक आहेत. त्यांची एक मुलगी आहे. घरदार खूप चांगलं आहे त्यांचं. मोठे पैसेवाले लोक आहेत. त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी एक स्थळ शोधायला सांगितलं आहे. मग मी विचार केला की आपला रमाकांत काय वाईट आहे. मला माहित आहे की रमाकांतचं लग्न झालं आहे म्हणून. पण म्हणून काय झालं? दुसरं लग्न पण करता येतच की. नाही, त्याची काही गरज नाही. तसही लवकरच माझी सून मला आजी बनवणार आहे. आणि काय कमी आहे माझ्या सुनेमध्ये की रमाकांत दुसरं लग्न करेल? नाही तारा, तू तुझ्या नातेवाईकांना नकार दे. ठीक आहे, तुझ्या नातवाच्या बारशाचे लाडू द्यायला विसरू नकोस. निघते मी. मोठी आली रमाकांतचं लग्न लावणारी. मी तर माझ्या सुनेला थोडंही दुःख नाही देणार. किती चांगली आहे माझी सून. एकदा द्वारकामाई मध्ये तर जा, सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. हो, लोकांकडून भिक्षा मागून 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 त्या ढोंगी साईनं खूप सारं धन जमा केलं आहे साहेबजी. आणि आयकर एक पैशाचा पण नाही दे. भिक्षाम देही.
भिक्षाम देही. पाहिलं साहेब, किती ढोंगी, पाखंडी आणि नाटकबाज आहे हा साईबाबा. जेव्हापासून त्याला कळलंय की तुम्ही त्याचा तपास करण्यासाठी इथं आला आहात, इथं भीक मागायला स्वतः चालत आला तो. हो, म्हणजे तुम्हाला वाटेल की हा तर स्वतः भीक मागतोय, मग ह्याच्याकडे इतके पैसे कसे असतील? चला जरा मीही बघतो या साईबाबाला. भिक्षाम देही. अरे राम राम राम. भिक्षाम देही. अरे हा तर फकीर आहे. अहो, फक्त दिसतोय साहेब, खरं तर खूप श्रीमंत आहे. भिक्षाम देही. अरे काय होतंय? काय झालं साहेब? काय झालं, काय साहेब? झालं? काय झालं? खूप दिवसांपासून पोटात दुखतंय वैद्य बुवा. अरे वैद्य बुवा, यांना औषध द्या. तोंड उघडा. द्या. शाबास. कडू आहे हा. बहुतेक पोटातले सगळे किडे मेले. बस मूर्खा. आता कुठं थोडा आराम मिळाला आहे जीवाला. नक्कीच मिळणार. वैद्य कुलकर्णीचं औषध आहे. असाच आराम आता जरा आम्हालाही मिळू द्या. लवकरच त्या साईबाबाचा खरा चेहरा सर्व लोकांसमोर आणा. अगदी. निघतो आम्ही. नमस्ते. नमस्ते. लक्षात ठेवा. हा, चला चला. जर साईबाबा फकीर असण्याचं नाटक करतोय तर मी ह्याच्या नाटकाचा पडदा फाश करीन. मी म्हटलं होतं ना, ज्योतिषाचार्य बृहस्पतींना घेऊन येईन. मग ते आले का? चल सुनबाई, त्यांना भेटून येऊ. कुठेही जायची गरज नाही. मी त्यांना इथे तुझ्या घरी घेऊन येईन. कधी? लवकर जा आणि त्यांना घेऊन ये. जा. अच्छा अच्छा. सरस्वती बरोबर बोलते. तू खूप भाग्यवान आहेस. आता बृहस्पतीजी सांगतील की हिला मुलगी होईल की मुलगा, पण मला तर मुलगाच पाहिजे. का मनुष्य भविष्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो? का भविष्य सांगणाऱ्यांवर विश्वास ठेवतो मनुष्य? विश्वासच ठेवायचा असेल तर ईश्वरावर ठेवा, भविष्य सांगणाऱ्यावर नाही. ईश्वर कधी कुणाचं वाईट चिंतणार नाही, कधी कुणाचं वाईट नाही करणार. तरीही तुम्ही त्याच्यावर अविश्वास करून त्याला आव्हान देऊ पाहता. ईश्वराला आव्हान देऊ पाहताय. हे अचानक साईबाबांना काय झालं? नूर, बहुतेक बाबा त्यांच्या कुणा भक्तासाठी खूप त्रस्त आहेत. काय कराल भविष्य समजून? अघटिताला घटितात बदलण्याची ताकद आहे का तुमच्यामध्ये, की जे घडणार आहे ते थांबवू शकता का तुम्ही? मग का जाणून घ्यायचं आहे भविष्य? स्वतः पण दुःखी होता आणि दुसऱ्यालाही दुःखी करता तुम्ही. माहित आहे ना तुम्हाला की जे होणार आहे त्याला कुणीही थांबवू नाही शकत, कुणीही बदलू नाही शकत. मुलगा होणार असेल तर तो होणारच, आणि मुलगी होणार असेल तर तीही होणारच. मला सांगा, मुलगी झाली तर तुमचं काय नुकसान होणार आहे, आणि मुलगा झाला तर काय फायदा? मग का तडफडतात लोक मुलासाठी? मुलगी झाली तर काय स्वर्गाचे दरवाजे तुमच्यासाठी बंद होतील? मुलगा आणि मुलीमध्ये काही फरक नाहीये. मुलगी तर लग्नाआधी आणि लग्न झाल्यानंतर, तिचा स्वतःचा संसार वसवल्यानंतरही तिच्या प्रेमात कुठलाही फरक नाही पाडत. पण मुलगा लग्नानंतर आपल्या आई वडिलांचं नाही तर आपल्या बायकोचा होऊन जातो. हे सत्य खोटं करू शकता का तुम्ही? तरीही लोक मुलासाठी वेडे होतात. कसं समजवायचं अशा लोकांना? आता कसं समजवायचं म्हाळसापती आपण?
सबका मालिक एक